आंतरराष्ट्रीय आपल्या भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल आता आपण त्याच्या पुढील विभागात आहोत. चला तर आता आपण अभ्यास करणार आहोत ते राष्ट्रीय हितसंबंधाबद्दल. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं तर चला बघूया. परराष्ट्र धोरण म्हणजे काय ते आपण थोडक्यात समजावून म्हणजे थोडासा मागचा आढावा. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्रीय धोरण यांचा अतिशय निकटचा असा संबंध असतो. लक्षात घ्या. थोडस हे आता थोडस समजायला थोडस अवघडच आहे, तर मी अजून तुम्हाला ते सांगते. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्रीय धोरण. बघा, हितसंबंधामध्ये काय येतं की एकमेकांबरोबरचे एक चांगले राजकीय संबंध किंवा एका देशाचा दुसऱ्या राज्याशी असलेला एक चांगला संबंध, त्यांच्याशी असलेलं चांगलं वागणं हे त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर परराष्ट्र धोरण आणि त्याचा एकमेकाशी अतिशय जवळचा संबंध आहे, कारण आपण दुसऱ्या देशाशी जो व्यवहार करतो तो फक्त आपल्या व्यापार पेठाबद्दल मर्यादित नसतो, तर दुसरेही काही प्रसंग असतात. उदाहरणार्थ एका राष्ट्राचा जर का कोणी नेता वारला तर दुसऱ्या राष्ट्राने त्याच्याकडे जाऊन तो दुखवटा त्यांच्या समोर प्रस्तुत करणं किंवा दुःखाचं लेखन पाठवून किंवा कोणता तरी त्यांचा प्रतिनिधी तिथं जाऊन त्यांनी ते संपूर्ण कार्य अंतविधीचं संपूर्ण सामील व्हावं त्याच्यामध्ये. अशा रीतीने हे उदाहरण आहे की प्रत्येक पद्धतीचे असे संबंध असतात देशादेशामध्ये एकमेकांमध्ये आणि त्याचा निकटचा एकमेकांबरोबरचा संबंध पण असतो. तर राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना ही परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते. परराष्ट्र धोरणामध्ये कारण आपण बघितलं की आपण मैत्री करतो, आपण मैत्रीचा हात ज्या राष्ट्राकडे करतोय त्या राष्ट्राशी आपण पूर्णपणे मित्रत्वाने आणि चांगल्या भावनेनेच त्याच्याशी आपण धोरण ठेवतो, हे लक्षात घ्यायचं. आणि ही जी जोपासना आहे ही परराष्ट्र धोरणाद्वारे अगदी उत्तमरित्या केली जाते. आणि मी तुम्हाला एक उदाहरण पण सांगितलं छोटस. त्याच्यानंतर परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ आणि त्याचं महत्व हे समजलं पाहिजे. चला तर मग करूया आपण तो अर्थ समजून घेऊया. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी कराराच्या उपाययोजना. म्हणजे आपल्या देशाचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे, ज्याच्यामध्ये यशस्वीपणा आहे, ते स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अतिशय सुरक्षितरित्या ठेवण्यासाठी हा केलेला करार आहे. की आपला जो मित्रत्वाचा जो दुसरा राष्ट्र आहे किंवा देश आहे त्याच्या मनामध्ये किंवा त्यांच्या कुठल्याही धोरणामध्ये आपल्यासाठी कोणतंही नुकसानदायी अशी विधान असू नये किंवा कोणतंही वाईट असं धोरण किंवा लिखाण असू नये. लक्षात आलं? ह्याच्यासाठी सगळ्या केलेल्या उपाययोजना, जो काही करार करतो आपण एकमेकांबरोबर, आता आपले मैत्रीचे संपूर्णपणे संबंध आहे, आपल्या देशातील अमुक माल तुमच्या देशामध्ये येणार आणि तुमचा हा एक माल आमच्या देशात येणार. तसंच काही सुख दुःख असतात देशाची, तर ते वाटून घेण्यासाठी मैत्रीपूर्ण संबंध. अशा रीती म्हणजे जास्तीत जास्त जवळ येऊन अगदी व्यवस्थित सामंजस्य निर्माण व्हावं त्याच्यासाठी हा सगळा काही खटाटोप. आणि आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हितसंबंधात समावेश होतो. आर्थिक विकास म्हणजे आपलं आर्थिक बळ, की जेणेकरून आपलं काही भांडवल आहे, आपण दुसऱ्या देशामध्ये ते गुंतवलेलं आहे, कुठल्या तरी उद्योगधंद्यात आहे, बँकात आहे, तर त्याचा आपला देशाचं विकास किंवा प्रगती कशी वाढेल ह्याच्या संबंधातच असतो. ह्याचा सुद्धा समावेश त्याच्यामध्ये केला जातो. आलं लक्षात? चला पुढे जाऊ.
आता ह्याच्यामध्ये आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करूनच आपल्याला निर्णय घेतले जातात किंवा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेस आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना अशी त्याची व्याख्या केलेली आहे. तर या अर्थानं आपण जर बघितलं तर कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील काही घटकांचा समावेश असतो. तर ते घटक कोणते ते आपण बघू. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व व अखंडतेचं रक्षण. किती छान लिहिलेलं आहे बघ. आपल्या देशाचं स्वातंत्र्य म्हणजे आपण कोणत्याही देशाच्या नियंत्रणाखाली नाहीये. कोणत्याही देशाचं वर्चस्व आपल्यावर नाही, तर आपण एक स्वतंत्र असा देश आहोत. सार्वभौमत्व, आपल्या देशात सर्व धर्म समभाव आहेत. आपल्या भारत देशाबद्दल आपण हे बोलतो. आणि त्याच्या संबंधाने तिथे हितसंबंध कसे वाढवतात त्याच्यामध्ये. आणि अखंडता म्हणजे त्याच्यामध्ये सातत्य असलं पाहिजे. कुठेही खंड पडता कामा नये, कुठेही खंड म्हणजे कुठेही विभाग पडता कामा नये. तर संपूर्णपणे रक्षण आपल्याला मिळालं पाहिजे. हेच राष्ट्राचं हित असतं. त्याच्यानंतर आर्थिक विकास हे तर महत्वाचं आहे. कारण आर्थिक विकास जर मजबूत असेल तर आपलं राज्य, आपलं राष्ट्र हे अतिशय प्रबळ आणि समृद्ध असं देश म्हणून त्याच्यामध्ये गिनलं जातं. त्याचा समावेश त्याचा होतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणं अवघड जातं. कारण त्यांच्याकडे मुबलक आर्थिक पाठबळ नसल्याने ते प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किंवा लोककल्याणार्थ जास्त योजना त्या करू शकत नाहीत. त्याच्यामुळं राष्ट्र खालोखाल सगळ्या संरक्षणाच्या खालोखालच आर्थिक विकास आपल्या देशाचा कशापैकी होईल आणि कशा पद्धतीनं वाढेल ह्याचं हे राष्ट्रीय हित मध्ये मांडलं जातं. आता पुढे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण. आता या दृष्टीनं अजून काय काय केलं जातं तर परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्रांच्या उद्दिष्टांमध्ये बदल होत असतात. बरोबर आहे. मग त्याचनुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्येही बदल होतात. आपली परिस्थिती ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे आपण दुसऱ्यांना मदत करतो. त्यांची काही अडचण असेल तर त्याच्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो. मग ते कसं परिस्थितीनुसार आपलं होतं. त्याच्यानंतर त्याचनुसार राष्ट्रीय हितसंबंधामध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि हेच काय आहे की त्याच प्रतिबिंब आपल्या मुद्द्यामध्ये लिहिलं नाही की त्या बदलांचं प्रतिबिंब हे परराष्ट्र धोरणामध्ये दिसून येतो. आणि म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रवाही असतं. प्रवाही म्हणजे कुठंही न थांबणार. प्रवाह कसा असतो? वाहणारा असतो. थांबतो का तो? नदीचा प्रवाह तुम्ही बघितलेला, तो सतत वाहत असतो, कुठेही थांबत नाही. तसं हे धोरण संपूर्णपणे वाहत असलेलंच पाहिजे. म्हणजे प्रत्येक राष्ट्रामधून जे काही संबंध आहे ते अतिशय चांगल्या रीतीने जोपासले जाते. सगळं नाते संबंध, मग ते व्यापारातले असू देत, राजकीय असू देत, काही सुखदुःखातले, प्रत्येक गोष्टीतले, नैसर्गिक आपत्तीतले, सगळ्या बाबतीत ते मध्ये दिसून येते. आलं लक्षात व्यवस्थित? चला पुढे जाऊ. आता माहित आहे का तुम्हाला, थोडीशी तुमची छोटीशी टीप, आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचं संविधान आणि परराष्ट्र धोरण आपल्याला समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं. आणि मग त्याच्यावरची चर्चा काय? छोटीशी टीप, परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणात बदल होत असतो. तरी सुद्धा काही देशांचं परराष्ट्र धोरण हे शाश्वत मूल्यांवर आधारलेलं असतं. उदाहरणार्थ आपलं भारताचं परराष्ट्र धोरण हे आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यांवर आधारलेलं आहे. आणि ती साध्य करण्यासाठी परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते तुम्ही सांगू शकता मला. नक्कीच. चला तर पुढे जाऊ. आता आपण काय शिकलो? राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे काय?
राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये कोणत्या घटकांचा समावेश आहे? चला तर मग आपण आता पुढे आपल्या पुढील विभागात प्रवेश करू.